कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे मिथ्याभान काल प्रमेचं लक्षण आणि सिद्धी सांगितले. प्रमा कशाला म्हणतात तर स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारे ते प्रमा असं म्हणतात. आणि ह्या प्रमेचं जे करण त्याला काय म्हणतात प्रमाण. प्रमेचं करण जे त्याला प्रमाण म्हणतात. आणि करण कशाला म्हणतात असाधारण कारणाला करण असं म्हणतात. असं पाहिलं. नंतर दुसरं त्या एक प्रमाज्ञान आहे आणि एक अप्रमाज्ञान आहे. अप्रमाज्ञानाचे पुन्हा दोन प्रकार आहे. एक यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. स्मृतिज्ञान, सुखदुःख ज्ञान आणि ईश्वर ज्ञान ही कशी यथार्थ अप्रमाज्ञान आहेत. ईश्वर ज्ञान म्हणजे ईश्वराला होणारं मायावृत्तीद्वारा होणारं ज्ञान. हे सर्व यथार्थ अप्रमा आहेत. आणि अयथार्थ अप्रमा म्हणजे ब्रह्मज्ञानातले पदार्थ रज्जू सर्प शुक्ती रजत याला म्हणायचं अयथार्थ अप्रमा असं सांगितलं. आणि पूर्व पक्षाने सांगितलं होतं की फक्त अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला काय म्हणा तुम्ही प्रमा असं म्हणा. पण म्हणता येणार नाही कारण ते केलेलं लक्षण काय आहे स्मृतीवर जातं. अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान स्मृतिज्ञान आहे पण ते प्रमाणापासून झाले का नाही. म्हणून स्मृती वेगळी आणि हे प्रमा वेगळी. कारण प्रमा ही प्रमाणापासून झालेली असते आणि स्मृतिज्ञान प्रमाणापासून झालेलं नसतं. म्हणून केवळ अबाधित अर्थात विषय करणारं ते प्रमा असं म्हणता येणार नाही. ते कसं असलं पाहिजे स्मृतीहून भिन्न आणि मग अबाधित अर्थाला विषय करणारं त्यालाच प्रमा म्हणावं असं आत्तापर्यंत सांगितलं. आता कर्णाचं लक्षण केलं की प्रमेचं जे आपलं प्रमाणाचं लक्षण केलं काय प्रमेचं जे करण त्याला प्रमाण म्हणतात. कर्णाचं लक्षण केलं असाधारण कारणाला करण म्हणतात. आता ते असाधारण कारण आणि दुसरं काय झालं साधारण कारण आहे की नाही. एक साधारण म्हणजे सर्वांना जे कारण असतं त्याला म्हणतात साधारण. आणि एका कार्याला जे एकच कारण असतं एका कार्याचं जे एकच असतं त्याला काय म्हणायचं असाधारण कारण. आता त्याचं सांगतात चिंतन बघा. करण आणि कारण यातील भेद. आता करण म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय ह्या दोन शब्दातला भेद सांगतात. करण आणि कारण यातील भेद. कारणामध्ये साधारण व असाधारण असे दोन प्रकार आहेत. कारण दोन प्रकारचे. याच्यापैकी करण कोणाला म्हणतात असाधारण कारणाला म्हणतात. म्हणजे असाधारण एक कारण आहे आणि दुसरं कारण आहे साधारण कारण. तर आता साधारण कारण कशाला म्हणतात यच्च यावत सर्व कार्यात जे कारण असते ते साधारण कारण. म्हणजे यच्च यावत सर्व कार्य म्हणजे कोणतंही कार्य उत्पन्न झालं की त्याला हे कारण असणारच. म्हणजे यच्च यावत कार्याला जे कारण असतं त्याला काय म्हणतात साधारण कारण. यच्च म्हणजे जे काही आणि यावत जेवढं काही असेल कार्य जे काही आणि जेवढं काही कार्य असेल त्या कार्याला जे कारण असतं त्याला म्हणतात साधारण कारण. यच्च यावत सर्व कार्यात जे कारण असते त्या साधारण कारण. आता अशी साधारण कारणं 9 आहेत हे नैयायिकाप्रमाणे सांगितलेले आहे. साधारण कारणे 9 आहेत. साधारण कारणांची संख्या आहे 9. कोणती ईश्वर, ईश्वरेच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, देश, अदृष्ट, प्रागभाव व प्रतिबंधका भाव ही 9 सर्व कार्यास कारणे असतात. यांच्याशिवाय जगातील कोणतेही कार्य होत नाही. म्हणून या साधारण कारणे म्हणतात. आता सांगतात कारणामध्ये 2 भेद साधारण आणि
असाधारण कारण. साधारण कारण कोणाला म्हणावं तर जगातील यच्चयावत जेवढं जे काही आणि जेवढं काही कार्य असेल त्या कार्याला जे कारण असतं त्याला म्हणतात आपलं साधारण कारण. आणि अशी साधारण कारणं आहेत 9. म्हणजे ही 9 जर असतील तरच कोणतंही कार्य घडतं, अन्यथा कार्य घडत नाही. याचा वृत्ती प्रभाकरामध्ये विचार सांगितलेला आहे, परंतु आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढाच विचार करायचा. पण साधारणतः थोडासा शब्दाचा परिचय करून घ्यायचा. तो असा की साधारण कारणं 9 सांगितले, म्हणजे कोणतंही कार्य उत्पन्न झालं का त्याला ही 9 जण असणारच, ही 9 कारणं असणारच. आता अर्थात ही 9 कारणं कोणती तर ती 9 कारणं सांगतात. पहिलं कारण आहे ईश्वर, दुसरं आहे ईश्वर ज्ञान, तिसरं आहे ईश्वर इच्छा, चौथं आहे ईश्वर प्रयत्न, नंतर काल, दिशा, अदृष्ट आणि प्रागभाव आणि प्रतिबंधकाभाव अशी 9 कारणं सांगितली. त्याचं साधारण स्वरूप बघा तर ते सांगतात याला एक कारण कोण आहे ईश्वर, एक आहे ईश्वराची इच्छा, दुसरं आहे ईश्वराच्या ठिकाणी असणारं ज्ञान, नंतर ईश्वराच्या द्वारा झालेला प्रयत्न, आणि त्याच्यानंतर काय आहे काल, दिशा, देश, नाही काल देश एकच झालं ना, दिशा किंवा काल देश, नंतर त्याच्या ठिकाणी असणारा अदृष्ट म्हणजे पाप आणि पुण्य, नंतर प्रागभाव आणि प्रतिबंधका अभाव. तर याच्यामध्ये हे झालं ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न आणि ईश्वर ज्ञान, ही चार झाली. आता राहिलेल्या 5 मध्ये एक काल आहे, एक देश आहे. म्हणजे काही गोष्टी कोणत्या तरी कालात घडतात, कोणत्या तरी देशात घडतात. आणि याला सगळ्यांना काय आहे 18व्या अध्यायात अधिष्ठानम तथा कर्ता हीच गोष्ट तिथं सांगितलेली आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च प्रत्यक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ऐक नाही शरीर वांग मनोभीर यत कर्म प्रारभते नरा न्यायम वा विपरीतम वा पंचयते तस्य हेतवा. हे 5 कारणं असतात कोणत्या क्रियाकर्माची असं सांगितलं. हे 5 कर्मात त्याच्यात याचं काय घ्यायचं, ह्या दैवम चैवात्र पंचमम आहे ना, इथं त्या 5ची काय सांगितली 4 सांगितली ना, यांचा समावेश केला म्हणजे कारणं किती झाली, पुन्हा साधारण कारणं 9 झाली का नाही. तिथं फक्त दैवम चैवात्र पंचमम म्हटले, आणि इथं तुम्ही काय म्हणतात ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न आणि ईश्वराचं ज्ञान, हे सगळं त्याच्यात अभिप्रेत आहेच की नाही. म्हणून या ठिकाणी ही 9 साधारण कारणं झाली. त्याच्यापैकी काल दिशा लागतं आणि त्याबरोबर जीवाचा अदृष्ट असेल का नाही. आज पाप पुण्याप्रमाणेच त्या ठिकाणी पाप पुण्य पण कारण आहे की नाही, या ठिकाणी पाप पुण्य सुद्धा कारण आहे. स्वामी महाराज एक सांगत असतात पण माझ्या आता लक्षात नाही. आपण या ठिकाणी बसलो आहे की नाही, या ठिकाणी बसलो चिंतन करताना कोणाला काय हे आनंद होतो आहे की नाही. आता ही वास्तू आपल्याला आनंददायी वाटते का दुःखदायी, आनंददायी. आणि एकाला आता या ठिकाणी भूक लागलेली आहे, झोप येते, दुसरे काही कार्य आहे, जाण्याची इच्छा आहे, परंतु या ठिकाणाहून जाता येत नाही, भिडेने आहे की नाही, बसायला तर लागतं, परंतु त्याला हेच वास्तू दुःखाला कारण झाली की नाही. ऐका म्हणजे जीवाचा अदृष्ट ते स्वामीजी फार व्यवस्थित सांगत असतात पण माझ्या काय ते चांगले जुळवणी लक्षात नाही. म्हणजे ही वास्तूसुद्धा काय आहे, ही सुद्धा जीवाच्या तुम्ही म्हणायची जड वस्तू आहे की नाही, ही सुद्धा आपल्या अदृष्टापासून झाली. ज्याला आनंद देते त्याच्या पुण्यापासून झाली, ज्याला दुःख देते त्याच्या पापापासून झाली. म्हणजे सगळ्या कोणतंही कारण असलं तर त्याला काय आहे पाप पुण्य किंवा अदृष्ट हे सुद्धा त्याला कारण आहे. प्रागभाव, आता कार्य उत्पन्न होतं याचा अर्थ कार्य उत्पन्न झालं, याचा अर्थ प्राक म्हणजे कार्य उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा काय आहे अभाव. जर कार्य उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा अभाव नसता तर उत्पन्न झालं, ते कार्य निर्माण झालं असं तरी म्हणता आलं असतं का आपल्याला. म्हणजे प्राग अभाव हा सुद्धा काय त्याला घटाचा पूर्वी काय होता प्रागभाव, म्हणून घटरूप कार्य झालं की नाही, प्राग अभाव हे कारण आहे. नंतर प्रतिबंधक अभाव, आणि दुसरी गोष्ट कोणते कार्य उत्पन्न होण्यासाठी जर प्रतिबंधक असतील तर ते कार्य उत्पन्न होत नाही. जसं अग्नी आहे, अग्नी काय करतो आपल्याला दाह करण्याचं कार्य करतो, परंतु जर अग्नीचं दाह करणं हे काय झालं कार्य, पण ते जर अग्नी प्रतिबंधक मणी ठेवला तर ते दाह करेल का, आणि मणी काढला तर दाह केल्याशिवाय राहील का. कारण काय अगोदर प्रतिबंध होता तेव्हा कार्य झालं नाही, आणि प्रतिबंधकाचा अभाव झाला तेव्हाच कार्य झालं. तसंच पूर्वी ते कार्याच्या उत्पत्तीपूर्वी त्याचा प्रागभाव होता म्हणूनच आता ते कार्य उत्पन्न झालं. म्हणजे अशा रीतीने ही 9 कारणं, कोणतेही कार्य करायचं असेल तर त्याला ही 9 साधा कारणं लागतात. याच्या यावत कार्याला ही 9 कारणं लागतात, म्हणून यांना कोणतं कारण म्हणतात साधारण कारण असं म्हणतात. ठीक आहे ना, ही झाली साधारण कारणं. आता दुसऱ्या कारणाचा प्रकार आहे असाधारण कारण.
असाधारण कारण जे एकाच कार्य याच्यामध्ये एक आहे ईश्वर प्रयत्न असं आहे ना, ईश्वर इच्छा असा एक आहे आणि ईश्वर ज्ञान असा एक आहे आणि ईश्वर प्रयत्न. तर ईश्वर प्रयत्नाचं काय स्वरूप आहे? आता एकदा तुम्ही काय म्हणता ईश्वराची इच्छा, एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एकटाच आहे असं त्याला वाटतं, मी अनेक व्हावं असं त्याचं काय झालं, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता हो असं म्हणतात. नाही बरोबर आहे. म्हणजे इथं ईश्वर प्रयत्न करतो म्हणजे या सगळ्या जमाजमी करतो का संकल्प रूपच प्रयत्न आहे, त्याचा संकल्प हाच प्रयत्न आहे. अगोदर इच्छा करतो की एकोहम बहुश्याम आहे की नाही, मी अनेक व्हावं, पण काय काय व्हावं, एकटाची झाला नाना कार्य, एकटा असून नानात्वाला प्राप्त हो, बहुश्याम हा त्याचा जो संकल्प आहे तो संकल्पच काय करतो, त्याला अनेक रूपाने उत्पन्न करतो. म्हणजे ह्या संकल्पापासून उत्पन्न झालेले सगळं जे कार्यरूप प्रपंच आहे त्याचा तो कोणतं कारण होतो, अभिन्न निमित्तोपादान कारण होतो. बरोबर आहे की नाही? त्याला म्हणायचं की त्याचा संकल्प. जे आता असाधारण कारण, जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही ते त्या कार्याचे असाधारण कारण. आता असाधारण कारण कोणतं? ज्या कारणापासून जे कारण एकाच कार्याला कारण होतं, इतरांना कारण होत नाही. एकच कार्य, मृत्तिकेपासून काय होतं, घटच, तंतूपासून काय पडतो, पटच उत्पन्न होतो. मग ते त्याचं कोणतं कारण आहे? असाधारण. जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही ते त्या कार्याचे असाधारण कारण. इथं या ठिकाणी वेगळं देतात. दंडचक्रादी फक्त घटास कारण आहेत, पटास नाही. दंडचक्र असलं तर ते कोणाला कारण होतात? घटाला, म्हणून ते त्याची काय झाली, असाधारण कारणं झाली. दोटे फणी सूत ही पटालाच कारण आहेत, घटास नाही. दोटे फण असले तिथं तर ते काय बनेल, त्याच्यापासून फक्त वस्त्रच बनेल, पटालाच कारण होतील, ती घटाला कारण होणार नाहीत. मग एकाच कार्याचं जे कारण असतं त्याला काय म्हणतात, असाधारण कारण. म्हणजे या ठिकाणी असाधारण कारण किती असतात? एका कार्याचं असाधारण कारण एकच असतं. आणि साधारण कारण किती असतात? साधारण कारण एका कार्याची किती असतात? असाधारण कारण किती असतात? एकच असतं. म्हणून दंडचक्रादी ही घटाचे असाधारण कारणे आहेत. आता असाधारण कारणासच करण म्हणतात. करण शब्द अगोदर तुम्हाला असाधारण कारण माहीत झालं. आता करण म्हणजे काय? अहो असाधारण कारणाला दुसरं नाव काय आहे? करण आहे असं सांगतात. करण म्हणजे एक प्रकारचं साधन, कार्योत्पत्तीचं एकटं असणारं, एकमेव, एका कार्याचं एकच असणारं जे कारण, एकम एव म्हणजे एकच, दुसरं नाही, त्यालाच नाव काय? करण. असाधारण कारणाला करण असं म्हणतात. वाचू ना. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी आहेत. आता इंद्रिय संबंधाने म्हणजे आपल्याला काय होतं, इंद्रियांचा संबंध होतो. उदाहरणार्थ घट आहे तर नेत्रेंद्रियाचा काय होतो, घटाशी संबंध होतो. आणि संबंध झाल्यावर जे ज्ञान होतं इंद्रिय संबंधाने त्याला कोणतं आपण म्हणतो, ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान होतं. इंद्रियांचा संबंध होऊन जे ज्ञान होतं ते कोणतं ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष, बरं ते ज्ञान प्रमाणाने झाले की नाही? कोणतं प्रमाण आहे इथं? इंद्रिय हे काय आहे? प्रमाण आहे. आणि मग प्रमा काय झाली? त्या घट पदार्थाचं ज्ञान ही काय आहे? प्रमा आहे. प्रमा कशाला म्हणतात? प्रमाणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाला प्रमा म्हणतात. मग घटज्ञान प्रमा आहे का अप्रमा आहे? प्रमा काय आहे तर प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे. बरोबर ना. प्रमाण कशाला म्हणतात? असाधारण कारणाला करण म्हणतात. बरोबर ना. आणि त्या असाधारण कारणालाच दुसरं नाव काय आहे? करण. करण हे काय आहे? प्रमाण आहे. करणालाच काय म्हणतात? प्रमाण म्हणतात की नाही. आणि करणालाच काय म्हणतात? प्रमाण. आणि करण कशाला म्हणतात? असाधारण कारणाला. मग असाधारण कारणाला प्रमाण म्हणतात असं म्हटलं तर चालेल का? असाधारण कारणाला प्रमाण म्हणतात. प्रमेयचं जे करण असतं त्याला काय म्हणतात? प्रमेयचं जे असाधारण कारण असतं त्याला काय म्हणतात? करण. आणि प्रमेयचं जे करण असतं त्याला काय म्हणतात? प्रमाण. बरोबर आहे की नाही. असाधारण कारणाला काय म्हणतात? करण. आणि ते करण काय आहे? प्रमाज्ञानाचं काय आहे? साधन आहे. मग त्या करणाला दुसरं नाव काय आहे? करणाला दुसरं नाव काय? असाधारण कारणाला करण म्हणतात. आणि करण काय करतं? प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. ज्ञानाचं किंवा प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. मग या ठिकाणी तुम्ही सांगा, घटाचं ज्ञान होतं तेव्हा माझं नेत्रेंद्रिय हे करण आहे का कारण आहे?
करण आहे. कोणत्या रूपज्ञानाचं हे काय आहे? करण आहे. मग करण आहे का असाधारण कारण आहे? का असाधारण कारणालाच करण म्हणतात? कशाचं कारण आहे ते? प्रमाज्ञानाचं कारण आहे. मग प्रमाज्ञानाचं जे असाधारण कारण असेल त्याला प्रमाण म्हणतात की काय? प्रमाज्ञानाचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. बरोबर चाललंय का? मग तुम्ही करण म्हणणं काय आणि असाधारण कारण म्हणणं काय आणि त्याला प्रमाज्ञानाचं साधन म्हणून प्रमाण म्हणणं काय? हे सगळं सारखंच झालं की नाही? बरोबर आहे ना महाराज? ठीक आहे. नाही प्रमाज्ञानाचं साधन आहे म्हणून काय त्याला म्हणतात? प्रमाण म्हणतात, आहे की नाही? आणि असाधारण कारणाला काय म्हणतात? करण आहे. आणि हे करण हेच काय आहे? असाधारण कारण रूपाने ते प्रमाण आहे. कारण त्यांनी काय होते? प्रमा होते. कोणती प्रमा होते? ती यथार्थ होते. यथार्थ पण त्याला कोणती प्रमा म्हणतात? यथार्थ असणारी प्रत्यक्ष प्रमा. इंद्रिय संबंधाने जे ज्ञान होतं ते कोणतं होतं? प्रत्यक्ष. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वर आदी आहेत. आपल्याला जर समजा घटाचं ज्ञान झालं तर त्या घटाचं ज्ञान होण्या पाठीमागं कारण परंपरा आहे की नाही? किती कारण आहे सांगा बरं? घटाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला किती कारणं लागतात? कोणी सांगा? ही 5 झाली. पण आता विचारसागराच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला घटाचं ज्ञान झालं. घटाचं ज्ञान होण्यासाठी किती कारणं एकत्र आली सांगा बरं? सांगा ना. हे पुस्तक आहे, हे प्रत्यक्ष ज्ञान झालं की नाही? याला हे ज्ञान होण्यासाठी काही सामुग्री लागली की नाही? म्हणजे काही कारणांची जुळवाजुळव करावी लागली की नाही? आणि ती कारणं किती आहेत आत्तापर्यंत आपण चिंतन केलं? किती कारणं आहेत? ती कारणं 9 आहेत का ती कारणं 1 आहेत का ती कारणं 9 अधिक 1 10 आहेत? सांगा ना काय? घटाचं ज्ञान होण्यासाठी कारणांचा समुदाय लागला का एकच कारण लागलं का 9 कारणं लागली का 9 अधिक 1 10 कारणं लागली तेव्हाच ज्ञान झालं? काय कृष्ण महाराज? बघा वृत्ती प्रभाकर न शिकता सुद्धा त्यांनी बरोबर सांगितलं की नाही? काय सदोष आहे? मग घटाचं ज्ञान झालं. ज्ञानासाठी 9 आणि 1 10 आणि 14 म्हणाय पाहिजे. कोण अधिष्ठानम तथा करता काय? 14 कोण नाही? घटरूपाचंच ना, घटाच्या रूपाचंच ज्ञान आम्हाला नाही. घटाच्या रूपाचं ज्ञान, ज्ञान रूपाचं प्रत्यक्ष झालंय ना आपल्याला. रूपाचं प्रत्यक्षाचं चाललंय इथं नाही घटाचं. आणखी 4 कोणती वाढतील मग? घटाचं ज्ञान म्हणजे त्याच्या रूपाचं. त्याचं मग त्याच्या रूपाचं ज्ञान झालं, त्याचं स्पर्शाचं ज्ञान झालं, त्याच्या शब्दाचं ज्ञान झालं, त्याच्या रसाचं ज्ञान झालं. काय जे सगळे लागतील बाकीची 4 इंद्रिय लागतील ना. घटाच्या रूपाचं ज्ञान. घटाच्या रूपाचं ज्ञान होण्यासाठी किती कारणं लागली मग? 10 लागली. 10 कोणकोणती सांगा बरं? ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, देश, अदृष्ट, प्रागाभाव, प्रतिबंधकाचा अभाव. इथं 9 झाली. आणि 1 कोणतं म्हणले तुम्ही आधी? 1 कोणतं म्हणले? दंडचक्रादी. दंडचक्रादी हे नाही, दंडचक्रादी असाधारण कारण सांगितली ना त्याला. दंडचक्र वगैरे लागली की नाही? माती विती सगळीच लागली ना त्याच्यामध्ये, तरच होईल का? नाही तर होणार. घटाच्या उत्पत्तीसाठी. घटाच्या उत्पत्तीसाठी कोणती कारण आहे? पण ती असाधारण कारण आहे का साधारण कारण आहे? असाधारण कारण आहे. घट उत्पन्न झाला नसताना ज्याच्या वाचून घटरूप कार्य उत्पन्नच झालं नसतं त्याच्यासाठी कोण लागलं? दंडचक्र आहेत की नाही? बरोबर आहे ना. असाधारण कारण म्हणून किती झाली? 10 कारणं झाली. बरोबर आहे ना. आता घटाच्या उत्पत्तीमध्ये म्हटलं तर मग ते दंडचक्र कुलार. आता आपला घटाच्या रूपाचा विषय चाललाय ना. मग इथं फक्त नेत्रेंद्रियाचा संबंध घ्यायचा. इथं कोणता संबंध घ्यायचा? नेत्रेंद्रिय.
इथं आपल्याला फक्त रूपाच्या ज्ञानाचा चाललाय ना. रूपाच्या ज्ञानासाठी फक्त कोण लागलं? नेत्रेंद्रिय. प्रत्यक्ष ज्ञानाला हे असाधारण कोण कारण झालं? नेत्रेंद्रिय. बरोबर. याचं कोण झालं? नेत्रेंद्रिय. कारण ते घट चक्र ते काय नाही, उत्पत्तीसाठी कारण, ते काही ज्ञानाला नाही कारण. इथं आपल्याला काय झालं? घटाच्या रूपाचं ज्ञान चाललंय. म्हणून या ठिकाणी ही 10 कारणं लागली. बरोबर ना. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी आहेत, कारण त्यांचे वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रमेची नेत्रादी इंद्रिये ही असाधारण कारणे. आता असाधारण कारणे कोणती आहेत? प्रत्यक्ष प्रमेची नेत्रादी इंद्रिय. पण प्रत्यक्ष प्रमा कोणते? रूपप्रमा, रूपविषयाची प्रमा होण्याविषयी का कोण आहे इथं? नेत्रेंद्रियादी नाही. चाक्षुष प्रत्यक्ष झालं ना, फक्त नेत्रेंद्रिय हे कोणतं कारण झालं? असाधारण कारण झालं. रूपाच्या ज्ञानाविषयी किंवा रूपाच्या प्रत्यक्ष ज्ञानाविषयी किंवा रूपाचा चाक्षुष प्रत्यक्षा संबंधाने असाधारण कारण कोण आहे? नेत्रेंद्रिय. म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही करणे आहेत. मग आता या ठिकाणी जर प्रत्यक्ष प्रमा, घटाच्या रूपाची प्रत्यक्ष प्रमा, चाक्षुष प्रमा, याच्यामध्ये इंद्रिय हे करण झालं की नाही? करण कशाला म्हणतात? असाधारण कारण. असाधारण कारण कोण झालं? नेत्र इंद्रिय झालं किंवा चक्षु झालं, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी किती गोष्टी लागल्या आपल्याला? घटाचं प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी किती कारणं लागली? 10 कारणं. 9 साधारण कारणं आणि नेत्रेंद्रिय हे असाधारण कारण. आता दुसरं सांगतात, इंद्रियासही, इंद्रियास प्रमाणही म्हणतात. इंद्रियाला दुसरं नाव काय आहे? प्रमेचं जे असाधारण करण. असाधारण करण कोण झालं? इंद्रिय झालं. मग इंद्रियाला तुम्ही करणही म्हणा किंवा त्याला असाधारण करण म्हणा, नाही तर कारण असाधारण कारण काय आहे? करण आहे. आणि करण हेच काय आहे? प्रमाण आहे की नाही? प्रमेचं करण आहे, त्याला काय म्हणतात? प्रमाण. म्हणून ते इंद्रिय काय झालं? प्रमाण. आणि करण सुद्धा कोण झालं? इंद्रिय. आणि प्रमाज्ञानाला कारण कोण झालं? प्रमाज्ञानाला कारण कोण झालं? घटाच्या प्रत्यक्ष, आपल्या घटाच्या रूपाच्या प्रत्यक्ष प्रमेला कारण कोण झालं? नाही, फक्त तेच झालं का? का असाधारण कारण झालं फक्त? का असाधारणही कारणं लागली का? दोन्ही आली तेव्हाच ज्ञान झालं. दोन्ही आली तेव्हाच घटाचं ज्ञान झालं. म्हणजे घटाच्या रूपाचं प्रत्यक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष प्रमा झाली, आहे की नाही? ठीक आहे ना. आता बघा, शिष्य म्हणतो प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले. परंतु ब्रह्म ज्ञानरूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्माव्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? बघा, आता इथपर्यंत झालं ना आपल्याला. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, म्हणजे ज्या ज्ञानाचा बाध होत नाही आणि जे प्रमाणापासून झालेलं आहे. म्हणजे प्रमाणापासून झालेलं आणि अबाधित अर्थाला विषय करणार, त्याला काय म्हणायचं? प्रमा असं म्हणतात. हे बरोबर आहे ना. आता बघा, शिष्याने शंका कशी केली? शंका चांगली लक्षात घ्या. म्हणजे याच्यावर ही शंका कोणी नाही करू शकत. ज्याला काही शास्त्र संस्कार आहेत तो ही शंका करू शकतो. बरोबर ना. शास्त्र संस्कार पुरुष आत्तापर्यंत चाललेलं ऐकल्यावर तर अशी शंका करील का? तर त्याला काही थोडे संस्कार आहेत, संस्कार आहेत वेदांताचे, म्हणून तो कशी शंका करतो? बघा, शिष्य म्हणतो प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमा शब्दाचा अर्थ काय? यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे जसा विषय आहे तसं ज्ञान. आता त्याला जे झालेल्या ज्ञानाचा बाध होतो का? बाध होत नाही. म्हणून आम्ही प्रमेला काय म्हणतो? यथार्थ ज्ञान. आणि ते यथार्थ ज्ञान पुन्हा ते कसं झालेलं असलं पाहिजे? प्रमाणापासून झालेलं असलं पाहिजे. आता त्याची प्रमाण किंवा कर्ण कोण आहे? त्या प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आणि त्याची करणी, त्याची म्हणजे यथार्थ ज्ञानाची करणी कोण आहेत? इंद्रिय आहेत. इंद्रियांनीच त्या पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होतं की नाही? म्हणून करण कोणी झाली? इंद्रिय. इथं इंद्रिय एकच इंद्रिय म्हटलं असतं चाललं नसतं का? अहो, रूपासाठी एक नेत्रेंद्रिय लागतं. पण जर तुम्हाला शब्द ऐकायचा असेल तर श्रोतेंद्रिय पाहिजे. जर रसाचं तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं असलं तर रसनेंद्रिय पाहिजे, आहे की नाही? स्पर्शाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर त्वगिंद्रिय पाहिजे. गंधाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर घ्राणेंद्रिय पाहिजे. म्हणून सगळी इंद्रियांना काय म्हणतो आम्ही? करण किंवा त्यालाच काय म्हणायचं? प्रमाण किंवा त्याला म्हणायचं असाधारण कारण. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले. आता ह्या सगळा विषय काय चाललाय? आपल्याला ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचंय.
आहे की नाही. मग ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचं. मग प्रत्यक्ष ज्ञानाची करणं कोण आहेत? इंद्रिय आहे. तुमचं ब्रह्म कसं आहे? ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं तुम्ही म्हणता. ब्रह्मज्ञान झाल्यावर काय होतं? पुरुषार्थ प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो, बरोबर आहे ना. ब्रह्माचं ज्ञान झालं की संसाराची काय होते? संसार दुःखाची निवृत्ती होते. आणि त्या ब्रह्माचं ज्ञान परोक्ष पाहिजे का अपरोक्ष पाहिजे? का अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष, म्हणजे त्या ब्रह्माचं काय पाहिजे? प्रत्यक्ष. आता व्यवहारामध्ये प्रत्यक्ष ज्ञान करून देण्यासाठी कोण लागतात? करणं म्हणजे कोण? इंद्रिय पाहिजेत. आता ते ब्रह्म जे आहेत ते ब्रह्माचं तुम्हाला ज्ञान करायचं आहे, बरोबर ना. आता जो घटपट जे पदार्थ आहेत हे उत्पन्न झालेले आहेत की नाही, पुन्हा विनाशी आहेत की नाही, आणि त्या पदार्थांचं आपल्याला इंद्रियांनी ज्ञान होतं की नाही, इंद्रियांनी त्यांचं ग्रहण, उपलब्धी, प्रतीती किंवा ज्ञान हे आपल्याला सगळं होतं, बरोबर आहे ना. बघा बरं, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले. परंतु ते ब्रह्म ज्ञानरूप आहे. ते ब्रह्म कसं आहे? तुमचं ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आता ब्रह्माचं ज्ञान ज्या करून घ्यायचं, ते ज्ञान म्हणजेच काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्म ज्ञान हे ब्रह्माचं काय आहे? स्वरूपच आहे. ब्रह्मज्ञान रूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्माचं ब्रह्मज्ञान स्वरूप आहे. बरं, ते ज्ञान हा त्याचा गुण आहे का? ते उत्पन्न होणार आहे का? बरं, ते ज्ञान कधी असतं कधी नसतं, असं नाश पावणार आहे का? ते उत्पत्ती आणि विनाशाने युक्त आहे का? का उत्पत्ती विनाश रहित आहे? का ते नित्य आहे? का ते त्रिकालाबाधित आहे? का ब्रह्मज्ञान स्वरूप आहे? आणि ते ज्ञान कसं आहे? नित्य आहे, उत्पत्ती विनाश रहित आहे, ऐक नाही. आता उत्पत्ती विनाश रहित आणि नित्य ज्ञान स्वरूप असणाऱ्या त्या ब्रह्माचं आपल्याला काय झालं पाहिजे? प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. मग प्रत्यक्ष ज्ञानाचं साधनं काय आहेत? करणं काय आहेत? इंद्रिय आहेत. मग त्या इंद्रियांनी काय झालं पाहिजे? आपल्याला त्या ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे. पण ज्ञानाचे विषय कोण होतात? जे पदार्थ उत्पत्ती विनाशवान आणि अनित्य दृश्य असे असतात, ते पदार्थ काय होतात? आपल्याला ज्ञानाचं, प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय होतात. म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ते जाणले जातात. पण ब्रह्म तसं आहे का? ब्रह्म तुमच्या म्हणण्याप्रमाणे दृश्य आहे का? बरोबर ना. ते इंद्रियांना गोचर तरी होईल का? मग त्या इंद्रियांना प्रत्यक्ष ज्ञानाचे साधनं कोण आहेत? इंद्रिय. आणि इंद्रियांना त्या ज्ञानस्वरूप नित्य उत्पत्ती विनाश रहित ब्रह्माचं ज्ञान होणं शक्यच नाही. ब्रह्म ज्ञानरूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित व नित्य आहे. बरं, तुम्ही म्हणा दुसरीकडे कुठं ज्ञान करून घ्यायचं, तर ब्रह्माच्या अतिरिक्त ज्ञान कुठंच नाही. ज्ञान म्हणजेच काय आहे? ब्रह्म. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञानच काय आहे? ब्रह्म आहे. आता ब्रह्मा म्हणजे बरं, तुम्ही म्हणा दुसरीकडे कुठंतरी ज्ञान आहे, तर ज्ञान म्हणजेच काय आहे? ब्रह्म. आणि ब्रह्म हे ज्ञान हे ब्रह्माचं काय आहे? स्वरूप. म्हणजे ज्याचं जे स्वरूप असतं त्याच्याहून अन्य ठिकाणी ते कुठंच राहत नाही. म्हणजे ब्रह्मावाचून ज्ञान अन्य कुठंच नाही. ब्रह्माव्यतिरिक्त दुसरे कुठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रिय जन्यत्व कसे म्हणता येईल? आणि असं नित्य असणारं ज्ञानस्वरूप ब्रह्म, आणि ते त्याचं ज्ञान कसं आहे? त्या ब्रह्माचं ज्ञान इंद्रियजन्य आहे. म्हणजे इंद्रियाचा त्या ब्रह्माशी संबंध झाला की त्या ब्रह्माचं काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान काय झालं? इंद्रियजन्य. पण त्या ब्रह्माचं इंद्रिय म्हणजे त्यांना काय म्हणायचं? का ब्रह्माचं प्रत्यक्ष होणारच नाही. कारण कोणतंही प्रत्यक्ष व्हायचं असलं तर ते प्रत्यक्षाला साधन कोण आहे? असाधारण कारण कोण आहे? इंद्रिय. पण ब्रह्माचं मात्र ब्रह्मज्ञानाला इंद्रियजन्यत्व कधी येणं शक्य नाही. कारण ब्रह्मज्ञान स्वरूप आहे, उत्पत्ती विनाशरहित आहे, नित्य आहे. अशा ब्रह्माला इंद्रियांच्या द्वारा त्यांचं ज्ञान होणं शक्य नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानाला इंद्रियजन्यत्व म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न झालेलं ज्ञान असं त्याचं स्वरूप असणं कधीही शक्य नाही. ठीक आहे ना? वाचू आता. हे शंका तर लक्षात आली ना. आता शंका लक्षात आली की आता श्रीगुरूंनी दिलेलं उत्तर चांगल्या प्रकारे लक्षात येईल, बरोबर ना. आपल्याला सुद्धा वाटायला लागलं की नाही, ब्रह्मज्ञानाला म्हणजे ज्ञानस्वरूप ब्रह्माला इंद्रियजन्यत्व येणं कधीही शक्य नाही. इंद्रियाचा संबंध होण्याचा असला तर तो पदार्थ कसा पाहिजे? साकार पाहिजे. साकार पदार्थ हा उत्पन्न झालेला असला पाहिजे, तो नाच होण्याला पाहिजे, इंद्रियाचा संबंध होण्याला योग्य पाहिजे. असं ब्रह्माच्या ठिकाणी कोणतंच गुण नाही, ऐके नाही. मग त्याला इंद्रियजन्यत्व असणार नाही. आता श्रीगुरू सांगतात
आता तुम्ही सांगा, ही शंका ज्याला काहीतरी ब्रह्माचं परोक्ष शब्दज्ञान श्रवण झालंय तोच करेल का दुसरं कोणी करेल? ही शंका आपल्याला आली तरी होती का? नाही. कारण का नाही आली? अजून आपल्याला शास्त्राचे संस्कार नाही. आता आपल्याला होऊ पाहत आहेत म्हणून आपल्याला ही शंका आली नाही. त्याला शास्त्र संस्कार असल्यामुळं त्याला ही शंका आली. आता बघा उत्तर. श्री गुरु म्हणतात, जर तुम्ही एकाग्र झाले तर हे सहज सगळं लक्षात येईल. आता नाही झालं तर हे 2 दिवसात सुद्धा हा परिच्छेद होणार नाही. आता इथपर्यंत लक्षात आलं ना? बघा आता श्री गुरु सांगतात, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. तो काय म्हणतो? ब्रह्माच्या ज्ञानाला इंद्रियजन्यत्व येईलच कसं? श्री गुरु पहिल्यांदा सांगतात, ब्रह्माच्या ज्ञानाला इंद्रियजन्यत्व येण्यास हरकत नाही. म्हणजे इंद्रियजन्य होऊ शकतं, म्हणजे ब्रह्माचं इंद्रियांच्या द्वारा प्रत्यक्ष होऊ शकतं, असा अर्थ झाला की नाही याचा? बघा आता पुढं, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळे नावे प्राप्त होतात. आता ते म्हणतात, अहो एकच चैतन्य आहे ना, त्या चैतन्या ठिकाणी हा प्रत्यक्ष ते एकच चैतन्य आहे ना, एकच ज्ञान आहे आणि ते ज्ञान कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही असं तुला वाटतं, पण इंद्रियांचा विषय होऊ शकतं. परंतु कसं आहे, आपण पहिल्यांदाच मंगलाचरणाचं चिंतन केलं काय? बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्याच. याचा अर्थ जाणे म्हणजे प्रत्यक्ष जाणे आणि न जाणे पण कसं, जर त्या ब्रह्मचैतन्य जर उपाधीची कल्पना केली नाही तर निरुपाधिक ब्रह्मास न जाणे आणि सोपाधिक ब्रह्मास जाणे. एकच ब्रह्म आहे, त्याला जाणायला जेव्हा बुद्धी निघते त्यावेळेला एकच करावं लागतं. त्या एक चैतन्याला वेगवेगळी नावं ठेवावी लागतात. मग आपल्याकडे गेलं ना, घटाकाश महाकाश गेलं ना, घटाकाश महाकाश मेघाकाश आणि जलाकाश अशी 4 नावं गेली की नाही? मग ते एकाच आकाशाचे 4 भाग करता आले की नाही? कोणते? जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. एका चैतन्याचे नाव करता आले की नाही? कारण काय केलं आपण? त्याला 4 उपाधी मानल्या आहे की नाही? 2 जे आहे तर एक काय झालं? 4 उपाधी मानल्या म्हणजे मेघाची उपाधी मानली तर त्याला कोणता भाव आला? एका चैतन्याला ईश्वर भाव आला. जलाची उपाधी मानली तर काय आला? जीवभाव आला आहे की नाही? बरोबर ना. आणि महाकाशाची उपाधी बांधली तर काय आलं? महाकाश म्हणलं तर ब्रह्मभाव आला आहे की नाही? आणि काय कुटस्थ भाव कशाने आला? घटाकाश म्हणलं तर त्याला कुटस्थ भाव. म्हणजे एकाच आकाशाला उपाधी भेदाने नाव आली की नाही? 4. तसं एकच चैतन्य असलं, बरोबर ना, एकच चैतन्य असलं तर त्या ठिकाणी उपाधीचा भेद केला तर त्याला वेगवेगळी नावं येतील की नाही? आणि उपाधीमध्ये व्यवहार घडेल की नाही? मग उपाधीची जर कल्पना केली म्हणजे ब्रह्माला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी उपाधीची कल्पना केली तर त्याला नियत होईल का नाही? ते जाणण्याचा विषय होईल की नाही? होईल. कसं होईल ते आम्ही तुला सांगतो. व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळे नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावित जाते. एक मोठं तळ आहे आणि त्याच्यातलं पाणी त्या पाटाच्या मार्गाने तळ्यातलं पाणी कुठं जातं? पाटापर्यंत जातं. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. पहिल्यांदा तळ्यातलं पाणी, नंतर पाटातलं पाणी. पाणीच आहे का नाही सगळ्या ठिकाणी? ते पहिलं त्याला काय तळं होतं तर त्याला तळ्यातलं पाणी म्हणणे, तेच पाटाने जायला लागलं तर पाटातलं पाणी. आळ्यात गेलं तर त्याला काय म्हणायला लागले? आळ्याचे पाणी. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी, अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. एकाच पाण्याला निरनिराळी नाव प्राप्त झाली की नाही? पाणी एकच आहे पण हे तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आळ्यातलं पाणी, एकाच पाण्याला नावं प्राप्त झाली की नाही? का पाण्यामध्ये काही बदल झाला नाही? आता हे झालं उदाहरण आहे की नाही? त्याप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य नाव येते. प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. आता हे दृष्टांत सांगितले किंवा उदाहरणं दिली. उदाहरणासाठी दिली का सिद्धांत समजून सांगण्यासाठी? सिद्धांत समजून सांगण्यासाठी दिली. आता एकच चैतन्य आहे ना,
बरोबर ना. एकच चैतन्य ते पुन्हा कसं आहे, अविनाशी, उत्पत्ती विनाशरहित, नित्य आणि ज्ञान स्वरूप आहे. ते इंद्रियांचा विषय कसा होईल अशी केली होती शंका. तर ते म्हणतात की त्या ब्रह्माचं सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होण्याला हरकत नाही. कसं हरकत नाही ते आता त्याला सांगतात. तर काय आहे, जर एकच पदार्थ असला तर त्याला उपाधीची कल्पना केली तर वेगवेगळी नावं येतात. तसंच एकच चैतन्याला वेगवेगळी नावं येतात. म्हणजे या ठिकाणी जीवाला ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं, जरी जीव ब्रह्मरूपच आहे. लक्षात घ्या, जीव काय आहे, ब्रह्मरूपच आहे. पण जीवाला ब्रह्मज्ञान झाल्याचा व्यवहार घडू शकतो. कारण त्याला काय म्हणायचं, प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय काय होणार नाही, अज्ञान दूर होणार नाही. आणि मग संसारबंधाची निवृत्ती होणार नाही. मग संसारबंधाची निवृत्ती तर झाली पाहिजे. तिचं साधन काय आहे, प्रत्यक्ष ब्रह्माचं आत्मत्वाने होणारं प्रत्यक्ष ज्ञान हेच त्याचं साधन आहे. आणि याचा अर्थ त्या ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होऊ शकतं. आणि ते कसं होतं याची प्रक्रिया आता आम्हाला सांगणं भाग आहे. ती सांगण्यापूर्वी त्यांनी उदाहरण दिलं की एकच पाणी तळ्यातलं, पाटातलं आणि आळ्यातलं आहे. त्याप्रमाणे एकच चैतन्याला उपाधी भेदाने 4 नावं येतात. ती 4 नावं कशी येतात ती सांगतात. ही 4 नावं आहेत कोणती, प्रमातृ चैतन्य, नंतर काय प्रमाण चैतन्य, नंतर प्रमेय चैतन्य आणि नंतर प्रमिती चैतन्य, अशी त्याची 4 नावं आहेत. किंवा त्याला प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य अशी 4 नावं आहेत. ती कशी कशी येतात ते बघा. आता सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, अंतःकरणासहित तेवढ्या भागास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. आता चैतन्य कसं आहे, व्यापक, पण त्याचा व्यापक चैतन्याचा जेवढा भाग त्या अंतःकरणामध्ये व्यापून असेल, चैतन्य व्यापक आहे आणि त्याला उपाधी कोण झालं, अंतःकरण. मग आता त्या अंतःकरणातही त्या व्यापक चैतन्याचा जेवढ्या भागाने व्यापलेला आहे तेवढ्या अंतःकरणासहित असणाऱ्या त्या चैतन्याला काय म्हणतात, प्रमात. अंतःकरणासहित, तर अंतःकरण बाजूला केलं तर ते कुठंच चैतन्य राहील. अंतःकरणासहित त्या व्यापक चैतन्याने अंतःकरणाच्या जेवढ्या भागाला व्यापलेला आहे त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्य भागाला नाव कोणतं येतं, प्रमातृ चैतन्य असं म्हणतात. आता जे आपलं उदाहरण दिलंय दृष्टांत, तर दृष्टांत कोणाच्या ठिकाणी घ्यायचा, हा तळ्यातलं पाणी असं, त्या ठिकाणी तळ्याच्या स्थानी ते समजावे. लक्षात आलं ना. व्यापक चैतन्याने जेवढा अंतःकरणाचा भाग व्यापलेला आहे त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्याला काय म्हणायचं, प्रमातृ चैतन्य असं म्हणायचं. आता अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा घटापर्यंत जाते, तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे, हे पाटाच्या स्थानी समजावे. आता दुसरं चैतन्य आपलं दुसरं काय आहे, अंतःकरण, बरोबर ना. म्हणजे एक चैतन्य कोणतं झालं, प्रमातृ चैतन्य. आता अंतःकरण अधिष्ठान जे चैतन्य त्याला काय म्हणतात, कुटस्थ चैतन्य असं म्हणतात, बरोबर ना. आणि अंतःकरणासहित व्यापक अधिष्ठान चैतन्याचा जेवढा भाग त्या अंतःकरणामध्ये व्यापून असेल त्या अंतःकरणासहित त्या चैतन्याला प्रमातृ चैतन्य असं म्हणतात. ते पाटाच्या ठिकाणी, ते तळ्याच्या ठिकाणी समजावं. आता पाटाच्या ठिकाणी कोणतं आहे, तर हे अगोदर झालं अंतःकरण. त्या अंतःकरणाचा परिणाम झाला की त्याला काय म्हणतात, वृत्ती. म्हणजे ती अंतःकरण आहे, अंतःकरण म्हणजे आतमध्ये ज्ञानाचं साधन आहे. आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान करायचं तेव्हा ते आतला असणारं अंतःकरण त्याचा होतो परिणाम, आहे की नाही. आणि त्या अंतःकरणाच्या परिणामाला म्हणतात वृत्ती. अंतःकरणाच्या परिणामालाच काय म्हणतात, वृत्ती. आणि परिणाम कशाला म्हणतात, परिणाम म्हणतात उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असं असतं, त्याला म्हणतात परिणाम. मग आता अंतःकरणाचा परिणाम म्हणजेच काय झाली, वृत्ती. मग आता अंतःकरणाची वृत्ती बाहेर निघाली ना, तिला काय जायचं, बाहेर. ती काय करते, नेत्रेंद्रियाच्या द्वारा बाहेर घटादी देशापर्यंत जाऊन पोचली. तेवढा अंतःकरण वृत्तीचा भाग आहे की नाही. मग त्या अंतःकरण वृत्ती जिथं आहे तिथं तिचं अधिष्ठान चैतन्य आहेत की नाही. मग त्या व्यापक चैतन्याने अंतःकरण वृत्तीच्या जेवढ्या भागाला व्यापलं असेल त्या अंतःकरण वृत्तीसहित तेवढ्या चैतन्याच्या भागाला प्रमाण चैतन्य असं म्हणावं, आहे की नाही. कुठपासून, अंतःकरण वृत्ती अंतःकरण देशापासून निघाली आणि घटादी देशापर्यंत गेली, तेवढं मधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य. प्रमाण चैतन्याचा अर्थ काय झाला, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा घटादी देशापर्यंत जाते आणि तेवढ्या वृत्तीतील
जे चैतन्य आहे ना त्या वृत्तीला व्यापून असणारं जे चैतन्य त्या अंतःकरण वृत्ती सहित आहे की नाही, इथं सुद्धा त्या अंतःकरण वृत्ती सहित त्या चैतन्याला काय नाव द्यायचं? प्रमाण चैतन्य असं नाव द्यायचं. कळलं ना? आता प्रमाण चैतन्य कोणाच्या ठिकाणी घ्यायचं? मग पाटाच्या स्थानी घ्यायचं, पाटातील पाणी. आता हे झालं का? प्रमातृ चैतन्य आणि प्रमाण चैतन्य. आता तिसरं कोणतं आहे? प्रमेय चैतन्य किंवा त्याला विषय चैतन्य असं म्हणतात. आता घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. आता जे घटादी विषय आहेत आहे की नाही, घट पट इत्यादी विषय, त्याला सुद्धा अधिष्ठान चैतन्य आहेत की नाही. चैतन्य कसं आहे? व्यापक. मग त्यांनी फक्त अंतःकरणाला व्यापले का अंतःकरण वृत्तीला पण व्यापले का घटाधिकांना पण व्यापलेले? म्हणजे घटादी विषयांना व्यापून असणारं जे चैतन्य, बरोबर ना, त्या चैतन्याचं नाव काय द्यायचं? प्रमेय चैतन्य. बरोबर. घटादी विषयांना व्यापून असणाऱ्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य. म्हणजे त्याला काय झालं? त्या विषयाचा अंतःकरण वृत्ती काय झाली? घटादी देशापर्यंत पोचली आणि त्या घटाला घट कशाला उपाधी झाली? त्या व्यापक चैतन्याला कोण उपाधी झालेले? घट. घट हा काय आहे? विषय किंवा घट हे आहे प्रमेय. म्हणून त्या प्रमेयाचा अधिष्ठान जे चैतन्य त्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य. म्हणजे त्या घटादी विषयांना व्यापून असणारं जे चैतन्य, त्या म्हणजे ज्या चैतन्याला घटादी विषयाने काय केलेले? मर्यादित केले, व्याप्त केलेले किंवा मर्यादित केलेले, संकुचित केलेले, ते चैतन्य कोणतं आहे? प्रमेय चैतन्य. घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. आता हे कोणाच्या ठिकाणी समजावं? हे आळ्याच्या स्थानी समजा. आळस आलाय का? आळ्याच्या स्थानी. चांगलं लक्षात आहे ना, आळस आलं तर आळ्याच्या आणि पाटाच्या सगळं पाणी एकच होऊन जाईल, आहे का नाही? म्हणून चांगलं लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे, हे आळ्याच्या स्थानी समजावे. आता हे झालं ना, अंतःकरण वृत्ती घटादी देशापर्यंत जाते आणि घटाच्या आकाराची होते की नाही, बरोबर आहे ना? तसं पाटातलं पाणी काय होतं? आळ्यात जातं आणि आळ्याच्या आकाराचं होतं. आता अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो. त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. आता अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती काय होते? तिथं जाऊन घटादी विषयांच्या आकाराची होते. मग घटादी विषयाच्या आकाराची झाली का नाही अंतःकरण वृत्ती, त्यावेळी त्याच्यात चैतन्य आहे की नाही? मग घटादी विषयाकार झालेल्या वृत्तीमध्ये, बरोबर ना, घटादी विषयाकार झालेल्या वृत्तीमध्ये असणारं जे चैतन्य किंवा घटादी विषयाकार झालेल्या वृत्तीला व्यापून असणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असे म्हणावे. हे झालं का? आता हे सगळ्या कशासाठी चालले माहिती आहे का? तुम्हाला काय झाले? ब्रह्माचं काय झालं पाहिजे? प्रत्यक्ष काय झाली पाहिजे? प्रमा झाली पाहिजे. ती प्रमा कोणाला होईल? प्रमात्याला होईल. पण प्रमात्याला याला ज्ञान हे फक्त कुठं सांगितलं? ज्याची प्रमा करायची तेच ज्ञान स्वरूप आहे आणि त्याच्या अतिरिक्त कुठंच ज्ञान नाही. आणि मग त्या ज्याच्या ठिकाणी ज्ञानच नाही, आहे की नाही, त्या प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा प्रमाणाच्या ठिकाणी ज्ञान नाही, आहे की नाही. आणि प्रमेय कोण आहे? ज्ञानरूप ब्रह्म आहे. त्याला प्रत्यक्ष ज्ञान होईलच कसं, अशी शंका आहे की नाही? आणि शंका बरोबर का? बरोबर चाललंय का? तर अशा बारीक विचार करावा. हे शब्द कशासाठी योजलेले आहेत? असं जर आपण म्हटलं, किती आळस आला तरी पुन्हा सतर्क व्हावं, पुन्हा सावध व्हावं आणि ह्याचा काय करावा? विचार करावा. आणि एवढं करून नाहीच इथं आपल्याला निद्रावृत्तीचा निरोध करता आला तर घरी जाऊन शांत झोपावं, उठल्यानंतर पुन्हा याचं चिंतन करावं. अशा वृत्तीत आपण किती प्रयत्न केला तरी ते होत नाही. मग असं आपण नाही का, आता ते वयांचे पाठभेद झाल्यावर काय करतो? एखादी वेळी असते तिथं आपली बुद्धी कुंठी झाली का सोडून द्यायचं. मग शांतपणाने ते सोडून द्यायचं, विचारच करायचा नाही. मग जेव्हा आपल्याला पुन्हा थोडा उल्हास असेल त्यावेळेला घ्यायचं, लगेच पटकन ते होऊन जातं. म्हणून जरी इथं कळलं नाही, कारण काय आहे आजकाल असं म्हणजे मनोवैज्ञानिकांचं संशोधन झालंय की जरी आपल्याला कळलं नाही, विषय कळला नाही, पण कानावरून गेला, पण कानावरून जागृती जातो का सुषुप्तीमध्ये जातो? जागृतीत जातो, आहे की नाही? सुषुप्तीत जात नाही. पण त्या मनोवैज्ञानिकांनी असं सिद्ध केलंय, सुषुप्तीत जरी ऐकला ना, म्हणजे इथे येऊन झोपलं ना, पडोनी राहीनं तया ठाया उगाचे संतांचे पाया, तरी सुद्धा हा विषय नंतर लवकर कळतो.
असं त्यांनी काय केलं की लहान मुलांच्यावर काही संशोधन केलं. मनुष्य झोपेत असला ना, लहान मुलं झोपेत असतात आणि तुम्ही झोपेत त्याचे वडील किंवा आजोबा काकडा म्हणत असतात आणि ते काकडा म्हणताना तो गाढ झोपेत असतो, साखर झोपेत मुलं. पण इतर जर तुम्ही 100 मुलं जमा केली आणि त्यांच्याकडून जर काकडा तुम्ही पाठ करून घ्यायचं ठरलं तर त्याच्या 1.0 वेळेस याचा काकडा पाठ होतो श्रमामध्ये. याचं कारण असं आहे का त्याच्या सुषुप्तीमध्ये सुद्धा संस्कार होतात आणि त्याचं कारण आहे आपल्या वेदांत तत्वज्ञानात सुद्धा काय म्हणले, सुषुप्ती, मूर्छा, समाधी याच्यामध्ये देखील सूक्ष्म वृत्ती मांडली आहे. आणि ती वृत्ती काय असते, एकदम निर्विक्षिप्त असते. जागृतीत ऐकताना आपली वृत्तीचं काय होतं, इकडे तिकडे जाते. ती असणारी सूक्ष्म वृत्ती काय असते, त्या ठिकाणी अस्तित्व आहेत पण ती कशी असे निर्विक्षिप्त असते आणि त्यामुळं कोणत्याही पदार्थाच्या संबंधाने केलेले जो उच्चार आहे त्या उच्चाराचं तिच्या ठिकाणी सहज प्रतिबिंबन होतं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की म्हणून आता आपली जी मुलं आहे ना, किती का अनादर होईना परंतु ते सारखं टेप ऐकत राहतात. हे खूप चांगलं आहे कारण त्याच्यामुळे काय होतं, संस्कार होतो. म्हणून काय केलं पाहिजे, झोपेत सुद्धा ते ऐकलं पाहिजे. झोपेत सुद्धा त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यांचं हे मनोवैज्ञानिकांचं काय आहे संशोधन. काही लोक जागृतीत ऐकत नाही पण झोपेत निश्चित लावून ठेवतात, नाही की नाही, त्याचं कारण त्यांचं उद्दिष्टच हे का त्याचा आपल्यावर बारीक संस्कार होतील. पण असं करू नये. अंतःकरण वृत्तीच्या घटादी विषयाप्रमाणे आकार होतो त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. इथपर्यंत कळला ना विषय. बघा आता हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. आळ्याच्या आकाराचं झालेलं जे पाणी आहे त्याच्या ठिकाणी काय म्हणायचं, प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य. चांगलं लक्षात आलं. आता इथं किती लक्षात आलं ना तरी हे परत विसरतं. म्हणून आपण घरी जाऊन पुन्हा हे पाठच करायचं. पाठ करताना नुसतं पाठ करायचं नाही, समोर दिसलं पाहिजे आळ्यातलं पाणी, तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, हे सगळं दिसलं पाहिजे. आळ्याच्या आकाराचं झालेलं पाणी हे सगळं दिसलं पाहिजे. हे दिसून काय उपयोग नाही, तर सगळ्यांना माहीतच आहे. प्रमातृ चैतन्य दिसलं पाहिजे, प्रमाण चैतन्य दिसलं पाहिजे, प्रमेय चैतन्य आणि प्रमिती किंवा प्रमा चैतन्य हे दिसले पाहिजे. आणि ते दृष्टांत आणि दाष्टांतिकाचं काय लागलं पाहिजे, संगती आपल्याला दिसली पाहिजे. आता बघा प्रमेयच्या ठिकाणाचा दृष्टांत कोणता आहे? प्रमेय चैतन्याच्या ठिकाणी दृष्टांत कोणता आहे, प्रमेयची पण तिथं पण तोच सांगितलं, घटाच्या आकाराचं झालेलं आहे. आणि प्रमेय चैतन्याचं उदाहरण फक्त घटादी विषयाला व्यापून असणार आहे. घटाच्या आकाराचं झालेलं पाणी जे आहे ना, बरोबर आहे, तुम्ही म्हणता काहीतरी माझं एखादं सांगण्यात राहिलं असेल, अगदी बरोबर आहे. घटादी विषयांना व्यापणारं जे चैतन्य आहे, बरोबर ना, घटादी विषयाच्या ठिकाणी जेवढं चैतन्य आहे त्याला व्यापणारं, त्याला म्हणतात प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य. आणि बरोबर आहे ना. आता अंतःकरणाची वृत्ती घटादी देशापर्यंत गेली आणि त्या घटाच्या आकाराची झाली. त्या घटाकार झालेल्या वृत्तीमध्ये त्या वृत्तीला व्यापून असणारं जे चैतन्य, फक्त घटाला व्यापून आहे त्याला विषय चैतन्य म्हणतात. आणि घटाकार झालेल्या वृत्तीला व्यापून असणारं जे चैतन्य आहे त्याला प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणतात. आलं का लक्षात? हां ठीक आहे. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. हे झालं ना. आता याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती याच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. आता चैतन्य जरी नित्य ज्ञानरूप असलं तरी सुद्धा नित्य ज्ञानरूपच आहे, परंतु अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती किंवा विषय ही उपाधी किंवा विषयाकार झालेली वृत्ती अशी उपाधीमध्ये जर बदल झाले तर एका चैतन्याला वेगवेगळी नावं येतील की नाही. नित्य ज्ञानरूप असणारं जे चैतन्य त्याला अंतःकरण उपाधी लागली की काय झालं, प्रमातृ चैतन्य. अंतःकरण वृत्ती उपाधी झाली की काय झालं, त्याला अंतःकरण वृत्ती आपलं घट उपाधी लागली की त्याला नाव काय झालं, प्रमेय चैतन्य. आणि घटाकार झालेली वृत्ती उपाधी लागली की त्याला नाव काय झालं, प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. हे आपल्याला कळलं की नाही. मग तो काय म्हणतो, त्याचं प्रत्यक्ष होईलच कसं, होईल कसं, पण एक बरं ते चैतन्य ज्ञानरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान फक्त चैतन्यातच आहे, ऐकणं म्हणजे ब्रह्मच ज्ञानस्वरूप आहे, इतर ठिकाणी त्याचं ज्ञानच नाही. मग इतरांच्या ठिकाणी त्याचं ज्ञान होणं, इतरांच्या ठिकाणी ज्ञानाचा काय आहे, अभाव आहे. मग जीवाला ज्ञान होईल का ब्रह्माचं,
होईल, पण त्याला वाटतं की नाही होईल, कसं होणार नाही. आता आम्ही सांगू की एकच ज्ञान आहे, जीवाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी, अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी, पदार्थाकार झालेल्या अंतकरण वृत्ती सगळ्या ठिकाणी एकच व्यापक चैतन्य आहे. पण त्याला ही नावं आली की नाही? मग प्रमातृ चैतन्य नाव आलं तर त्या प्रमातृ चैतन्याला प्रमेय चैतन्याचं, बरोबर आहे ना, प्रमा होईल का नाही? होईल, आहे की नाही? हे आम्हाला पुढं सांगायचे, एवढं लक्षात घ्यायचं. हे सगळं कशासाठी चाललंय, आपला आणि याचा काय संबंध, त्या शब्दाची शक्ती काय, हे सगळं आपण कळून घेतलं पाहिजे. नाहीतर हे सर्व पाठ करून सुद्धा उपयोग नाही, म्हणजे याचा आपल्या जीवनात उपयोग करता येणार नाही. म्हणून स्वामी महाराज सांगायचे का सगळं, परवा एक शब्द गेल्यावरती प्रभाकर माझ्या लक्षात नाही, म्हणजे शब्दाची शक्ती कळली पाहिजे या अर्थाचं एक विशेष वाक्य होतं त्याच्यामध्ये. आपण सगळं केलं तरी त्या शब्दाची आपल्याला काही कळली पाहिजे, म्हणजे शक्ती कळली पाहिजे. म्हणजे शब्दाची शक्तिवृत्ती किंवा लक्षणावृत्तीनं यथार्थ ज्ञान होण्यासाठी त्या शब्दाची जी काही असणारी शक्ती आहे, म्हणजे लक्षणावृत्तीने असो किंवा शक्तिवृत्तीने, त्याची आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की दोन लहान मुलं खेळतात आणि खेळताना एकमेकाला शिव्या देतात आणि पुन्हा एकमेकाच्या हातावर टाळी घेतात, कारण शिव्यांचा अर्थ त्यांना कळलाच नाही, आहे की नाही? तसं आपल्याला जर शिव्यांचा अर्थ कळला तर तो मनुष्य कसा लगेच हे करतो की नाही, धावून जातो की नाही दुसऱ्यावर, किंवा डोळे वाटारतो किंवा प्रतिकार करतो. तसं आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे, कशासाठी चाललंय हे कळलं पाहिजे, आहे की नाही? काय चाललंय हे कळलं पाहिजे आणि कशासाठी चाललंय हे कळलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं कोणासाठी चाललंय हे कळलं पाहिजे, आहे की नाही? कोणासाठी, काय, कसं चाललंय हे सगळंच कळलं पाहिजे. तर त्यासाठी सांगतात पदाचा अर्थ, हां संबंधाचं ज्ञान. हां, पद आणि पदाच्या अर्थाच्या संबंधाचं होणारं ज्ञान हे शक्तिवृत्तीनं किंवा लक्षणावृत्तीनं आपल्याला चांगल्या प्रकाराने लक्षात आलं तर मग याचा काय होतो, आनंद होतो. नाहीतर आपल्याला अगोदर खूप कष्ट वाटतात, पण येतं दगरे विषमीव. सुरुवातीला हे काय वाटतं, विषयासारखं, पण नंतर काय वाटतं, परिणामे अमृतोपमम. त्याचा परिणाम कसा आहे, अमृतासारखा आहे, अमर करणारा आहे. स्वर्गाच्या आतमध्ये असणारं जे अमृत आहे ना, त्याच्यापेक्षा हे काय आहे, दिव्य अमृत आहे की नाही? हे अमृत इंद्र येतो म्हणतो विचारसागर मी ऐकतो आणि तुम्हाला स्वर्गाचं काही दिव्य भोग देतो. परीक्षित राजाला जसं आलं होतं तसं द्यायला लागले तर काय म्हणणार आपण, स्वर्ग भोगतेही न लगती आसार, क्षणे होती जाती क्षणेची नश्वर, येथे हरिसंगे क्रीडो निरंतर, सर्वही सुखाचे म्हणजे ब्रह्मसुखाचे जोडला हा आगर हो. सर्वही सुखाचे हा जोडला आगर, तो हा विचार सागर. अमृताही लाळ घोटी अमृते जेणे, पण येत्त दगरे विषमी. व एवढंच गोष्ट आहे, असू द्या. आता सांगतात बघा, याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. बरोबर का? निरनिराळी नावे प्राप्त होतात की नाही एकाच व्यापक चैतन्याला? कशामुळे होतात? उपाधीमुळं. उपाधी किती लागतात? त्या एकाच चैतन्याला 4 नावं घेताना किती उपाधी लागल्या? 4 उपाधी लागल्या. प्रमातृ चैतन्यासाठी कोणती उपाधी लागली? प्रमाण चैतन्यासाठी अंतःकरण वृत्ती, आणि प्रमेय चैतन्यासाठी कोणती लागली? विषय. आणि विषय चैतन्यासाठी कोणती उपाधी लागली? विषय चैतन्य होण्यासाठी, प्रमेय चैतन्य होण्यासाठी कोणती उपाधी लागली? विषय, आहे की नाही? आणि विषय चैतन्य होण्यासाठी कोणती उपाधी लागली? विषयच. विषय चैतन्य आणि प्रमेय चैतन्य एकच आहे. विषय चैतन्याला काय, घट हा काय आहे? विषय, आणि घट हा प्रमेय नाही का? म्हणून प्रमेय चैतन्य आणि विषय चैतन्य, म्हणजे विषय चैतन्य नाव येण्यासाठी कसली उपाधी लागली? विषय. आणि प्रमेय चैतन्य नाव येण्यासाठी सुद्धा काय लागली? विषय. आता मी विचारतो की प्रमिती चैतन्य नाव येण्यासाठी कोणती उपाधी लागली? विषयाकार झालेली अंतःकरणाची वृत्ती, आहे की नाही? हे कशासाठी झाले? प्रमिती चैतन्य. आता प्रमा चैतन्य येण्यासाठी कोणती उपाधी लागली? एवढं सांगावं झालं, तीच लागली. कोणती? विषयाकार झालेली अंतःकरणाची वृत्ती. आता एकदम चांगलं जीव जाईपर्यंत कळलं की नाही आपल्याला? पारी एकदम यांनी तर असं केलं म्हणजे जीव पण टाकून दिला आम्ही. तर आता सांगतात मग, आता त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, म्हणजे चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे,
प्रमा असं नाव उत्पन्न होईल का चैतन्य उत्पन्न करावं लागणार आहे आपल्याला का चैतन्याची प्रमा करायची प्रमा नाव उत्पन्न झालं पाहिजे फक्त आणि त्याला प्रमा नाव उत्पन्न व्हायला काय पाहिजे फक्त कोणती उपाधी विषयाकार झालेली नाही त्याला काय म्हणतो हा विषयाच्या आकाराची झालेली वृत्ती हे काय करते प्रमा हे नाव तुम्हाला मिळून देते का प्रमा ज्याची प्रमा होते विषयाकार झालेली वृत्ती काय करते त्या चैतन्याला प्रमा चैतन्य असं नाव काय करते उत्पन्न करते प्रमा का त्या चैतन्याला उत्पन्न करते चैतन्याला उत्पन्न करण्याची गरज पण नाही फक्त चैतन्याला काय आपलं ज्ञान काय झालं व्यवहार काय झाला पाहिजे का त्या चैतन्याचं प्रमाज्ञान झालं प्रमाज्ञान होईल का नाही पण एकच चैतन्य त्याला उत्पन्न व्हायला पाहिजे का चैतन्य उत्पन्न न होता देखील चैतन्याची प्रमा होऊ शकते की नाही आणि ते चैतन्याची प्रमा होण्यासाठी काय लागतं फक्त त्या चैतन्याकार झालेली अंतकरण वृत्ती चैतन्याकार अंतकरणाची वृत्ती झाली का त्या चैतन्याला नाव काय येतं प्रमाण मग प्रमा उत्पन्न होते किंवा त्याच्याविषयी प्रमात्व बुद्धी निर्माण होते का चैतन्य उत्पन्न होतं बुद्धी उत्पन्न होते आहे की नाही चैतन्याकार झालेली अंतकरणाची वृत्ती ती उत्पन्न होईल की नाही आणि तिला प्रमा असं नाव देता येईल की नाही का त्या ठिकाणी चैतन्यच उत्पन्न झालं पाहिजे चैतन्याच्या उत्पत्तीला ती कारण होत नाही ती काय करते फक्त विषयाकार झालेली वृत्ती ही काय करते विषयाकार झालेली वृत्ती काय करते प्रमा असं तिला नाव येतं आहे की नाही म्हणजे चैतन्य उत्पन्न होतंय का नाही म्हणून सांगतात बघा आता चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे पण चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे चैतन्य उत्पन्न व्हायला नाही ती प्रमा असं नाव उत्पन्न व्हायला ती विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे चैतन्य उत्पन्न होण्याला नाही पुढचं बघा आता आणि बरं आता ही जी विषयाकार झालेली वृत्ती आहे त्याच्यामुळे नाव काय आलं प्रमा चैतन्य नाव आलं परंतु ही वृत्ती उत्पन्न व्हायला इंद्रियाशिवाय उत्पन्न झाली का विषयाकार वृत्ती झाली ती इंद्रियाशिवाय झाली का अंतकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वाराच त्या विषयांपर्यंत जाऊन विषयाच्या आकाराची झाली म्हणजे इंद्रियजन्य झालं का नाही ज्ञान ते त्या विषयाचं ज्ञान काय झालं इंद्रियजन्य आणि त्याचं नाव काय आहे प्रमाचैतन्य असं नाव आलं की नाही आणि ते प्रमाचैतन्य ते चैतन्याला प्रमाचैतन्य नाव याला कारण कोण झालं प्रत्यक्ष प्रमा झालं की नाही त्याचं त्या चैतन्याची काय झाली कशाच्यामुळं विषयाकार झालेली अंतकरणाची वृत्तीला उपाधी करून त्या उपाधीचं बरोबर ना इंद्रियांना प्रत्यक्ष झालं की नाही झालं आहे की नाही मग त्याला प्रमाण चैतन्य असं नाव आलं की नाही प्रमिती चैतन्य असं नाव आलं की नाही आणि ते नाव आलं ते इंद्रिया वाचून आलं का इंद्रियजन्य आहे इंद्रियजन्य आणि ते झालेलं ज्ञान प्रमा आहे का भ्रम आहे का अयथार्थ अप्रमा आहे का अयथार्थ अप्रमा आहे का यथार्थ अप्रमा आहे यथार्थ प्रमा आणि ती कोणती प्रमा आहे प्रत्यक्ष प्रमा आहे का नाही कारण ती इंद्रियजन्य ज्ञानालाच काय म्हणतात प्रत्यक्ष म्हणतात मग ती इंद्रियजन्य आहे का नाही प्रमा आणि बरं आता काय झालं चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे ती विषयाकार वृत्ती कशापासून निर्माण झालेली आहे कारण इंद्रियांच्या द्वाराच त्या वृत्तीचा काय झाला त्या विषयांशी संबंध आला म्हणून ती इंद्रियजन्य आहेत की नाही आहेत याच अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली या रीतीने आम्ही काय म्हणलं प्रमाज्ञानाची करणं कोण आहेत इंद्रिय तू काय अर्थ घेतला प्रमाज्ञानाची करणं इंद्रिय कशी म्हणता येतील कारण त्याला काय म्हणायचं प्रमा किंवा प्रमिती कोणाची होते ब्रह्माची ब्रह्म आहे ज्ञानस्वरूप त्याला नाही आकार नावाकार ऐक नाही ते आहे ज्ञानस्वरूप त्याला नाही उत्पत्ती ना नाश आणि त्याचं ज्ञान इंद्रियजन्य म्हणताच कसं असं त्याला विचारायचं होतं बरोबर ना आता ती वृत्ती इंद्रियजन्य आहे याच अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली ठीक आहे ना नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही आम्ही जेव्हा इंद्रियांना करण म्हणतो तेव्हा घट जसा कुंभार उत्पन्न करतो तसं या ठिकाणी इंद्रिय हे चैतन्य उत्पन्न करतात असं आम्ही म्हणत नाही उपाधीचा अंगीकार करून उपाधीसहित त्या पदार्थाचं प्रमाज्ञान होण्याला कारण
कोण आहेत? इंद्रिय आहेत, एवढंच आम्ही म्हटलो. याचा अर्थ ते इंद्रिय त्या ज्ञानस्वरूप ब्रह्मचैतन्याला उत्पन्न करतात असं म्हटलं नाही. त्याच्या सोपाधिक ब्रह्माचं ज्ञान होताना आमची वृत्ती जी काय करते? इंद्रिय नाही, आमची वृत्ती जी त्या विषयाच्या आकाराची होते ती इंद्रियजन्य आहेत. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानाला प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष प्रमा आम्ही असं म्हटलं. आमचं बरोबर आहे का चुकीचं आहे? का तुझंच चुकीचं आहे? तुझंच. पण तुझं कसं चुकीचं आहे हे आम्ही सांगितलं आता, आणि आमचं बरोबर कसं आहे हे पण सांगितलं. या अभिप्रायाने इंद्रियास करणे काय? नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात, या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटली नाही. आम्ही फक्त म्हणतो की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रमा चैतन्य नाव होण्यासाठी काय आपल्याला इंद्रियांचा आणि त्या विषयाचा संबंध होऊन त्या ठिकाणी त्याला प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं नाव येतं. ते ब्रह्मच उत्पन्न होतं किंवा इंद्रिय संबंध हा त्याला उत्पन्न करतो, हा सांगण्यात आमचा अभिप्राय नाही. विषय समजण्याकरता याच अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले. मग आम्ही जर इंद्रियास करण म्हटलं तर चालेल की नाही? कोणत्याही प्रत्यक्ष प्रमेयचं असाधारण कारण इंद्रिय आहेत असं आम्ही म्हटलं तर चालेल की नाही? चालेल. विषय समजण्याकरता वेदांतवेते आचार्य यांची अशी परिभाषा, हे समजावून सांगण्यात. परिभाषा म्हणजे काय? एखादा पदार्थ समजून देता येत नसेल तर सांकेतिक खुणा किंवा सांकेतिक अशा शब्दाचा प्रयोग असा जेव्हा केला जातो त्याला काय म्हणतात? परिभाषा. आता यांनी काय शिकवली आपल्याला? परिभाषा शिकवली. एकच चैतन्य आहे, परंतु त्याच्या ठिकाणी प्रमात्व कधी येतं, प्रमातृत्व कधी येतं, प्रमाणत्व कधी येतं, प्रमेयत्व कधी येतं. आता हे शब्द आपल्याला समजावून सांगितले का नाही? आता कधी तुम्हाला म्हटलं प्रमात्याचा प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाशी संबंध, तर आपल्याला लगेच लक्षात आलं का नाही? प्रमाता म्हणजे काय? तर लगेच आपल्याला ज्याला अंतःकरण उपाधी लागली तो. प्रमाताचा प्रमाणाच्या द्वारा आपल्याला काय वाटलं? अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागली तो. आणि प्रमेयाशी म्हटलं की त्याला विषय उपाधी लागलं तर, आणि त्याचं प्रमा झाली असताना म्हणजे काय? विषयाकार वृत्ती झाली असताना. हे वेदांताचे खरे ज्ञातीपुरुष आहे, त्यांना हा वेदांताचा सिद्धांत जिज्ञासूच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी त्यांची अशा प्रकारची ही परिभाषा आहे. तसेच अंतःकरणोपहित अंत आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त चैतन्य त्यास अंतःकरणोपहित चैतन्य म्हणतात, आणि अंतःकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. आतापर्यंत मला काय केलं? 4 गोष्टी समजावून सांगितल्या. अंतःकरणाला आपलं चैतन्याला 4 उपाधी सांगून त्या 4 प्रकारचे भेद चैतन्याचे सोपाधिक सांगितले. कोणते? प्रमातृ चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमाण चैतन्य आणि प्रमेय चैतन्य, एवढे 4 भेद आपल्याला सांगितले. आता त्या चैतन्याला काही त्या चैतन्याला जर सांगायचं झालं ना तर त्याचा त्यांनी सांगितलं उपाधीचं काहीतरी त्याला कल्पना केल्याशिवाय त्या निरुपाधिक चैतन्याविषयी काही बोलता येत नाही. म्हणून द्वैत अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. ही आपली तुमचीच आमची अडचण झाली असं नाही ना, असं नाही बरं का. तर कसं आहे, श्रुती मातेचं देखील असं झालं. म्हणून त्यांनी माऊली सांगतात की घेऊनी उभविती जेव्हा तैसा उपाधीचा ओथंबा, घेऊनी श्रुती उभविती जेव्हा नामरूपाचा बडंबा करीती वाया. नाम रूप उपाधी यांची कल्पना केल्याशिवाय त्या ब्रह्मस्वरूपाचे बोले ना बोलू देईना. ते स्वतःही बोलत नाही, मी स्वयंप्रकाश आहे, आणि आपल्यालाही बोलू देत नाही. बोलायचं झालं तर उपाधीची कल्पना करावी लागते. उपाधी वाचून परमात्म्याचं निरूपण करता येत नाही. म्हणून आपल्याला कधी अद्वैत ब्रह्माविषयी बोलायचं झालं कधी नेहमी काय करायचं? उपाधीचा संबंध घ्यायचा आणि मग उपहिताचं काय करायचं? चिंतन करायचं. ही त्याचं काय आहे? ही अनादिकालापासून चालत आलेली रीत आहे का निरुपाधिक परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं झालं तर उपाधीचा संबंध घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय त्याचं निरूपण करता येत नाही. तुम्ही पण असे म्हणले ना काय ते एक अभंग आहे ना महाराजांच्या याच्यामध्ये, तर उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. परमात्मा कसा आहे? उपाधी वेगळा आहे की नाही, त्याला काहीच संसार नाही. आणि लगेच तुम्ही देवाला प्रार्थना केली आयुष्य माझं करून ठेवा नारायणा समूळ वासना मुरवावी. देवा तुम्ही मला असं करा, असं करा म्हणल्यावर देव काय करेल? हात ठेवील का ते ठिकाणी तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करेल, उपदेश करेल. उपदेश
उपदेश करील त्यावेळेला त्याच्यामध्ये उपदेश करील त्यावेळेला तुम्हाला तो शक्तिवृत्तीनं होईल का लक्षणावृत्तीनं होईल? का तुम्हाला लक्षणावृत्ती समजावून सांगावी लागेल का शक्तिवृत्ती सांगावी लागेल का दोन्ही सांगावे लागेल? त्या लक्षणावृत्तीमध्ये भागत्याग लक्षणा सांगेल का जयत लक्षणा सांगेल का अजयत लक्षणा सांगेल का जयद अजयत लक्षणा सांगेल? हा, म्हणजे भागत्यागालाच काय म्हणतात. म्हणजे तुम्हाला ज्ञान करून द्यायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल? उपाधीचीच कल्पना करावी लागेल की नाही? तिथं उपाधीची कल्पना केल्याशिवाय देवाला सुद्धा निरुपाधिक स्वरूपाचं आयुष्य मज करूनही ठेवा म्हटलं तरी नाही. आता अभंग कोणता आहे? उपाधीचा संबंध. तुकाराम महाराज म्हणतात की देवा तू काय कर, माझा उपाधीचा संबंध सगळा सोडून टाक. उपाधीचा न बोलशी करावाच्या, उपाधीचा संबंध. मला वाणीचा काहीच संबंध नको, उपाधीचा संबंध नको, माझी वाणी मौनाला प्राप्त करून द्या. असं जर तुम्ही देवाला म्हटलं तर देव काय करेल? आपणची देव होय गुरु, आणि पुन्हा उपाधीची कल्पना करूनच काय करेल? निरुपाधिक स्वरूपाचं ज्ञान करून देईल. अद्वैत सांगावे बोले तरी आगा शून्य जरी धावावे झाले, बिंदुले पाहिजे एक केले. तर वास्तविक जर तुम्हाला आता हे चैतन्याची कल्पना केली नसती तर व्यापक चैतन्याचं ज्ञान झालं असतं का नाही? झालं असतं का? झालं नसतं. पण आपल्याला काय झालं? हे सगळे उपाधीचे धर्म आहेत, आहे की नाही? अंतकरण उपाधी लागलं, नाव भिन्न झाली. नाव भिन्न झालं का तत्व भिन्न झालं? नाव भिन्न झालं. आता सगळ्या उपाधीचा जर परित्याग केला तर निरुपाधिक स्वरूप राहील का नाही खाली? हे तुम्हाला समजावं सांगायला लागलं की नाही? आणि तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवायला लागले. ते ज्ञान तर कसं आहे? उत्पत्ती विनाशरूप, विनाशरहित, नित्य, ऐका नाही, इंद्रियाला अगोचर, आणि तुम्ही सांगता त्याचं काय होतं? ब्रह्माचं प्रत्यक्ष, आहे की नाही? असं कसं होईल? आम्ही सांगायला जातो त्यांनी ना वेदांत वेत्य आचार्यांची काय आहे? परिभाषा आहे. तुम्हाला चांगलं कळावं म्हणून कशाला नेमकं चैतन्य म्हणावं, कशाला प्रमेय म्हणावं हे सांगताना तुम्ही काय करायला लागले? आमच्याच डोक्यावर हात ठेवायला लागले. असं करणं बरं नाही असं सांगतात. आता त्यांनी सांगितलं हे झालं तुम्हाला उपाधीच्या संबंधाने हे चार चैतन्याचं स्वरूप. पण अजून आम्हाला ग्रंथ पुढं चालवायचा आहे. अजून एक कल्पना करावी लागते तुम्हाला. कोणती? कधी कधी एक आहे उपाधी आणि एक आहे विशेषण. आता ही परिभाषा तुम्हाला सांगायची. प्रमेय चैतन्याची वगैरे झाली ना, आता कोणती सांगायची? उपाधी आणि विशेषणाची काय परिभाषा आहे ते आता सांगायची. बघा थोडक्यात सांगतात. आता तसेच अंतःकरण उपहित आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद. आता आम्ही पुढे काय आता म्हणू? प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य असं नाही म्हणायचं. आम्ही काय म्हणणार? पुढे जाऊन अंतःकरण उपाधिक चैतन्य आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य. तर अंतःकरण उपहित चैतन्य असं जेव्हा म्हणतो ना, तर अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे उपहित कशाला म्हणतात? त्या चैतन्याला जी उपाधी लागली ना त्या उपाधीनं युक्त, त्याला म्हणतात उपहित. अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरण ज्याला उपाधी लागलं असं चैतन्य, त्याला काय नाव आहे? अंतःकरण. त्याला दुसरं नाव काय बरं? साक्षी चैतन्य. तिसरं नाव काय बरं? आत्मा. चौथं नाव काय आहे? प्रत्येगात्मा. पाचवं नाव काय आहे? कूटस्थ चैतन्य. सहावं नाव काय आहे? त्वंपद लक्ष. सातवं नाव काय आहे? संवित आहे. त्या पंचदशीमध्ये त्या बापट काय मला 16 काय नावं दिले त्याचे, याच्यामध्ये 16 का 9 काहीतरी नावं दिले. काही म्हणा, त्याच्या पुढे जाऊन जर म्हणलं तर दुसरं एक नाव दिलं असतं तर बरं झालं असतं, पण दिलं नाही तुम्ही. त्याला नाव काय द्यायचं? कोण बोललं? कोण बोललं? त्यामुळे आता तुम्ही बोलले ना. आम्हाला वाटलं तुम्ही बोलणारच नाही किंवा बोललेले तुम्ही नाही. ऐक ना, मौनगा तुझे राशी नाव. ऐक ना, मी म्हणल्यानंतर आता पुन्हा काय म्हणलं? कोण म्हणलं? मी म्हणलं महाराज बोलले नाही. हे महाराज लगेच मी म्हणले. मी न म्हणल्यामुळे त्यांचा मी कळला आणि बोलल्यामुळे हा मी काय झाला? बाधित झाला. ऐक नाही, उपाधीचा संबंध घेतल्याशिवाय सांगतच काय? हो, तो उपाधीचा संबंध कुठपर्यंत घेतला? उपाधीचा संबंध कोण घेतला? त्याला मी असं म्हणतात. त्या मी मध्ये एक खरा मी आणि एक खोटा मी, बरोबर ना? आणि खऱ्या मी विषयी बोलता येत नाही खोट्या मीचा स्वीकार केल्याशिवाय. खोट्या मीला घेऊन ते मी म्हणले आणि तो सोपरनिर्वाह करतो आणि काय झाला? बाधित झाला. आता खऱ्या मी विषयी काय बोलणार? हे कोणाला कळलं? निकमबाबांना कळलं. आणि कळलं कोणाला नाही? यांना. म्हणून हे काय बोललं? पुढे काय म्हणलं? मीच म्हणलं म्हणजे मी नाहीच असं. हे खरं आहे. बोललं तरी काय आणि न बोललं तरी काय. आता हे खरं आहे.
तर आपल्याला आणखी शब्दांचा परिचय करून देऊन राहिले ते की आपण पुढे पुढे बोलत जाऊ अंतःकरणोपहित चैतन्य. मग तुम्ही त्याचा अर्थ काय करायचा? अंतःकरण ही जी ज्याला उपाधी लागली ते चैतन्य. दुसरा शब्द येईल आणि अंतःकरण उपाधीने युक्त चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य. आणि अंतःकरण विशेषणाने जे युक्त चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरण ज्याला विशेषण लागलं त्याला काय म्हणायचं? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. अंतःकरण उपाधी लागलं तर काय म्हणायचं? अंतःकरण उपहित चैतन्य. उपाधी आणि विशेषण यांची लक्षणे मागे सांगितली आहेत. तीच दृढ होऊन विषय समजावा याकरता पुन्हा सांगतो. मागच झालेले आपलं आहे की नाही. उपाधी काय करते? जी स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते. विशेषण कशाला म्हणतात? जे आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करतं आणि अन्यापासून वेगळं करून दाखवते. उपाधी व्यावर्तक आहे, विशेषणही व्यावर्तक आहे. पण उपाधी काय करते? आपले धर्म दुसऱ्यावर न घालवता त्याचं ज्ञान करून देते. आणि विशेषण काय करतं? आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. त्याला म्हणतात उपाधी आणि त्याला म्हणतात विशेषण. उपाधी आणि विशेषण याचं लक्षण आपल्याला कळलेलं आहे. मग उपाधीनं युक्त त्याला म्हणायचं सोपाधिक, बरोबर आहे ना. विशेषणाने युक्त त्याला म्हणायचं सविशेष. ऐक, त्याला काय म्हणायचं? सविशेष. ऐक नाही. अंतःकरण ज्याच्यामध्ये उपाधी झालं, ऐक नाही, तर कधी कधी कोणाचं अंतःकरण काय होतं? विशेषण. थोडक्यात सांगतो, उद्या विषय येईलच आता, नाही तर उद्या सांगू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर.